नमस्कार मंडळी, तो रे माझा मित्राचा आजचा म्हणजेच फ्रेश असा रिव्ह्यू 13 फेब्रुवारीचा तुम्ही ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की ती साध्वी फॅशनमधली जी महिला आहे ना, तर ती सांगत असते की मी गेली 5 वर्षे झाली इथे जॉब करते, पण मला इथे अजिबात अनसेफ वाटत नाही आहे. आता ईश्वरी म्हणते हे सगळं ऐकल्यानंतर सुद्धा तुम्हाला अजूनही असंच वाटतंय का की साध्वी फॅशनमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया सुरक्षित नाहीत म्हणून. आता सगळे पत्रकार एकमेकांकडे पाहत असतात. आता ईश्वरी म्हणते की इंदोरच्या स्वतःच्या वाड्यात म्हणजे अर्णव सरांच्या इंदोरच्या स्वतःच्या वाड्यात त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने महिला आश्रम सुरू केला आहे, आणि जर का तुम्हाला हे सगळं माहिती नसेल ना, तर तुम्ही हे माहिती करून घ्या, असं ईश्वरी आता डिटेल सगळं पत्रकारांना सांगत असते. पुढे ईश्वरी म्हणते एखाद्या मशहूर व्यक्तीवरती चिखलफेक करणं किती सोपं असतंय नाही, पण कुठल्याही पुराव्यांशिवाय आपण त्या माणसांची बदनामी करतोय. मग ही बदनामी केल्यानंतर त्या माणसावर त्या घरातल्यांवरती काय परिणाम होईल याचा जरासुद्धा तुम्हाला विचार करता येत नाही का, असं ईश्वरी त्या पत्रकारांना बोलत असते. आता हे सगळं नाव आपटत असतं मामांना वगैरे. आता इतक्यातच एक बाई येतात आणि म्हणतात की नमस्कार अर्णव सर. आता त्या अनाथ आश्रमाचा माणूस सुद्धा म्हणतो की नमस्कार. आता पत्रकार म्हणतात कोण आहेत ही लोक म्हणून. आता ईश्वरी म्हणते की या वनिता आश्रमच्या ताई आहेत आणि हा त्यांचा सगळा स्टाफ आहे, असं ईश्वरी त्यांची ओळख करून देते पत्रकारांसोबत. आता पत्रकार सुद्धा सगळं बघत राहतात. आता बघा पुढे ईश्वरी म्हणते की स्वतःची आई गेल्यानंतर अनाथ झालेले अर्णव सर स्वतः अनाथ मुलांच्या जिंदगीमध्ये खुशी आणण्यासाठी अनेक अनाथ आश्रमांना डोनेशन्स देतात म्हणून, आणि म्हणतात की त्यापैकीच एक हे वनिता आश्रम आणि त्याचाच हा सगळा स्टाफ आहे, असं ते आता पत्रकारांना दाखवते, कारण तिथं सगळेजण आलेले असतात ना म्हणून. आता अर्णव म्हणतो की हे सगळं नको सांगूस प्लीज, आणि म्हणते की हे सगळं मी काही प्रतिष्ठेसाठी करत नाही. तर ईश्वरी म्हणते हा तुमचा चांगुलपणा झाला सर, तुम्ही करून तारीफ घेत नाही म्हणून या सगळ्या लोकांना तुमची बदनामी करण्याचा हक्क मिळत नाही ना, असं ईश्वरी इतकी बोलत असते ना, आणि सगळे पत्रकार खाली मान घालून ऐकत असतात. आता पुढे हे सगळं आजींना खूप पटत असतात. आता पुढे त्या वनिताताई म्हणतात की आमच्या अनाथ आश्रमातल्या सगळ्या मुलींसाठी ना अर्णव सर खूप काही करतात, आणि आमच्या अनाथ आश्रमाला 80% फंडिंग जे आहे ना, तर ते अर्णव सर करतात, असं आता त्या बाई सांगतात. आणि पुढे म्हणतात की आणि हो, आमच्या आश्रमातल्या मुलांचे ते खरंच खूप लाडके आहेत म्हणून. आता त्यांच्यासोबत एक मुलगीसुद्धा आलेली असते, आणि त्या वनिताताई म्हणतात की आमच्या मनोताईला विचारा ना, सांग मनोताई आपले अर्णव सर कसे आहेत म्हणून. ती मुलगी सांगायला लागते अर्णव अंकल आम्हाला नेहमी चॉकलेट आणतात, आणि दिवाळीत नेहमी कपडे आणतात, चॉकलेट आणतात, आणि आमच्या सगळ्यांसोबत ना दिवाळीत खूप फटाके पडतात. आता इतकं सगळं ती छोटी मुलगीसुद्धा अर्णवबद्दल बरोबर बोलत असते आणि अगदी कौतुकाने. आता आजी पाहत असतात वल्लरीलाही आनंद वाटत असतो, मामांना पटतं, आकाशसुद्धा हॅपी असतो. आता त्या आश्रमातला तो माणूस असताना तो म्हणतो की इतकंच नाही तर लहान मुलांना आश्रमातल्या चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट मिळावी ना म्हणून सुद्धा अर्णव सतत धडपडत असतात, असं तो माणूस सांगतो. आता अर्णवबद्दल फारच कौतुक सगळेजण सांगायला लागलेले असतात. आता तिथं महिला मोर्चासुद्धा आलेला असतो, पत्रकार मीडिया सगळे असतात. आता ईश्वरी म्हणते की ऐकलत ना, संपले का तुमचे प्रश्न, असं आता ती त्या पत्रकाराला बोलते ज्याने राजेशने पाठवलाय ना तो. तर ईश्वरी पुढे म्हणते की हे सगळे प्रश्न तुमचे नव्हतेच, हे माहिती आहे मला, असं ईश्वरी म्हणते. आता तो पत्रकार ईश्वरीकडे बघतच बसतो. ईश्वरी पुढे म्हणते हे सगळं तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून करताय याचाही अंदाज आलाय मला. आता सगळ्यांचे चेहरे दाखवले आहेत पडलेले, आणि आता कुणी काहीच उत्तर देत नाही. आता मामांना बरोबर कळतं. ईश्वरी म्हणते की नाण्याची एकच बाजू दाखवून भडकवणारी व्यक्ती कोण आहे हे मला नाही माहिती, पण त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढण्याचं वचन आज मी स्वतःला देते, असं ईश्वरी म्हणते. आणि इतक्या ठामपणे ईश्वरी बोलत असते ना की सगळेजण बघतच असतात. अर्णव सुद्धा एकदम चुप असतो, कुणी काहीच बोलत नसतात ईश्वरीच्या समोर. आणि वल्लरीचा मात्र चेहरा नेहमीप्रमाणेच ईश्वरीचं काही चांगलं दाखवले की वल्लरीचा चेहरा आहेच पडलेला. आणि आता आपण पाहतो की ईश्वरी बघा अगदी अर्णवचा हातच हातात घेते आता, आणि म्हणते की लक्षात ठेवा सात्विका म्हणजेच अर्णव सरांची आई या नावामध्ये आईची प्रेरणा आहे. आणि पुढे म्हणते की आणि त्याच आईच्या मायेने अर्णव सर प्रत्येक महिलेकडे बघत असतात, आणि त्याच्यामुळे तुम्ही जे काय बोलताय ना हे चुकीचं आहे, असं ईश्वरी पत्रकारांना सांगत असते. आता आपण ऐकतोय पुढे की ईश्वरी म्हणते की कोणासाठी तर अर्णव सर मुलगा झाले, कोणासाठी भाऊ झाले, तर कोणासाठी ते अर्णव अंकल झाले, पण अर्णव सरांवरती केलेले हे घाणेरडे आरोप म्हणजे फक्त त्यांच्या आईचाच नाही तर त्यांनी प्रेमाने जोडलेल्या प्रत्येक नात्याचा अपमान करणारे आहेत म्हणून. आता असं म्हणल्यावर तो पत्रकार तर खूपच लाजतो, त्याला काही बोलावं ते कळतच नाही, अगदी खाली मान घालून उभा असतो. ईश्वरी पुढे बोलते की या सगळ्याच्या पाठीमागे कोण आहे ना हे सगळं शोधून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आहोत, असं ईश्वरी सांगते.
आता पत्रकार काहीच बोलत नाही, सगळेजण फक्त पाहत असतात की ईश्वरी काय बोलते ते. आणि ईश्वरी आज मस्तच बोलली. तुम्हाला आवडलं का? तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओसाठी एक लाईक करा. आणि ईश्वरी म्हणते तुम्हाला जेव्हा हे सगळं कळेल ना त्यावेळेस ब्रेकिंग न्यूज म्हणून या, हां मी सांगेन तुम्हाला उत्तर. आता असं म्हणल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात ना ईश्वरीच्या बोलण्यावरती. सगळेजण कौतुक करायला लागतात. अगदी महिला मोर्चा तिथे जमलेले सगळेजण टाळ्या वाजवतात ईश्वरीसाठी. आता तो मोर्चा गेल्यानंतर सगळेजण घरात येतात. आजी म्हणतात देवारे डोकं माझं बनतंय. ईश्वरी म्हणते आजी आव नका काळजी करू. आता ते सगळे पत्रकार देवाच्या कृपेने सगळं नीट झालं ना आणि ते पत्रकार सगळेजण अर्णव सरांची माफी मागून गेलेत ना परत. मग आता कसली काळजी करायची? तर आजी म्हणतात अगं देवाची कृपा तर आहेच गं, पण त्याहीपेक्षा जास्त तुझी कृपा आहे. तुझ्यामुळे आज जो काही मोर्चा आला होता तर तो परत गेला. आणि आजी पुढे म्हणतात आज चिंटूची आणि सात्विक फॅशनची केवढी बदनामी झाली असती, पण केवढं मोठं संकट टळलं तुझ्यामुळे. तर मामा म्हणतात हे मात्र खरं आहे काय आहे ना की त्या माणसांचा इतका आरडाओरडा ऐकून आम्हाला तर काही सुचतच नव्हतं की त्यांना कसं थोपावं ते. पण ईश्वरी तो प्रसंगावधान राखला आणि सगळ्यांना छान हँडल केलं. वा क्या बात आहे असं मामा म्हणतात. पण वल्लरीला काय आवडत नाही. वल्लरी म्हणते बास किती कौतुक करणार आहेत अजून. मामा म्हणतात वल्लरी काय तिचा स्वभाव सोडत नाही. आता पुढे मामा म्हणतात नाही आकाश म्हणतो की ईश्वरी खरंच ग्रेट आहेस ना तू, म्हणजे इतक्या प्रेशरमध्ये सुद्धा इतक्या कमी वेळात कसं मॅनेज केलंस गं तू ईश्वरी, असं आकाश म्हणत असतो. आणि म्हणतो की ऑनेस्टली सांगू का तर हे सगळं मलाही सुचलं नसतं. मामा म्हणतात अरे हो ना, तू ते अभ्यासमधून नियमावली काय मागवून घेतली, त्या अनाथ आश्रमातल्या मुलींना काय बोलून घेतलंस हे काय आम्हाला सुचलं नसतं बाबा. वल्लरी मनात म्हणते ही जात अगदी जाहीर सत्कारच करायचा बाकी ठेवतील हे बावळट लोक. इतक्यात आजी म्हणतात की खरंच मनापासून सांगते की तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे गं ईश्वरी, असं ईश्वरीला म्हणत असतात. मामासुद्धा खूप खुश असतात. आज वल्लरी नेहमीप्रमाणे घाणतण करते. आजी म्हणतात की चिंटू तुलाही मान्य करायला पाहिजे बरं का. आता ईश्वरी तर अर्णव फक्त हो म्हणतो. आता ईश्वरी म्हणते की आजी हे बघा असं काही नाही आहे, मी खरं सांगू का तुम्हाला की मी आज खूप काही ग्रेट केले असं मला अजिबात वाटत नाही असं ईश्वरी सांगत असते. आणि पुढे म्हणते की अर्णव सरांवरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्याच्यामुळे आपल्या माणसावरती आपला पूर्ण विश्वास असला ना की समोर कितीही मोठं संकट येऊ देत की अजिबात आपल्याला आपोआप ताकद मिळते, आपण तिथे लूज पडत नाही आणि ते आपोआप ताकद मिळते ते संकट दूर करण्याची असं ईश्वरी सांगत असते. आता हे सगळ्यांना जणांना पटत असतं. हां आता अर्णव म्हणतो की थँक्यू सो मच ईश्वरीला म्हणत असतो आणि म्हणतो की अगदी मनापासून थँक्यू सो मच म्हणून. ईश्वरी म्हणते की सर एवढं फॉर्मल होऊन बायकोला थँक्यू नसतं म्हणायचं. आता असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की नाही खरंच तुला जर हे काही सुचलं नसतं ना तर सात्विक फॅशनचं इतक्या वर्षाचं गुडविल हे ना तर ते राहिलं नसतं. आणि पुढे म्हणतो की आणि मी जर का तुला थँक्स नाही ना म्हटलं ना तर मलाच ते बरं वाटणार नाही, त्यामुळे खरंच थँक्स. मामा म्हणतात हो हे खरं आहे हां अगदी अर्णवचं, असं मामा म्हणत असतात. आणि आता हॉलमध्ये तर सगळेजण बसलेले असतात. इतक्यात ईश्वरी म्हणते की मी आलेच म्हणून ईश्वरी आता वरती जाते तिच्या रूममध्ये. आता सगळ्या आकाशला कळतच नाही. आकाश म्हणते ही अशी का वरती गेली ना अचानकच म्हणून. तर मामा म्हणतात अरे लाजली ती म्हणून वरती गेली. आता मामाने असं म्हणल्यानंतर वल्लरी घाणतण करते आणि सगळेजण हसायला लागतात. आजी वगैरे सगळेजण हसायला लागतात. आता आपण पुढचा सीन पाहतोय की इकडे राजेश आता त्याच्या रूममध्येच आलेला असतो आणि म्हणत असतो की माझी इंदुरी जिलेबी फारच हुशार निघाली बाबा, असं फारच हुशारी करते इंदुरी जिलेबी असं राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की रूममध्ये फोन नक्कीच ठेवला नाही आहे तिने, कारण रूमचा कपडा मी शोधून काढला, पण मग कुठे ठेवला असेल, मग लपून असं ती कुठे लपवेल ती तो फोन, असा हा राजेश म्हणत असतो. आणि विचार करतो आणि म्हणतो की अरे राजेश तुला शांत डोक्याने विचार करायला हवा आहे की तो फोन मिळवण्यासाठी तुला शांत डोक्याने विचार करायला हवा आहे राजेश, असं तो म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की किंवा काहीतरी मोठं करायला हवं की काहीतरी ग्रँड करायला हवं की जे चिंटू आणि ईश्वरी या दोघांच्या आकलन ज्याचा अंदाज आहे ना माझी इंदुरी जिलेबी आणि तू चिंटुकल्या जो आहे ना तर ते अंदाज लावू शकणार नाहीत, असं काहीतरी वेगळं करायला हवं असं म्हणून राजेश आता रूममधून निघून जातो. इकडे आपण पाहतो ईश्वरी रूममध्ये येते आणि पाहते तर रूम सगळी अस्ताव्यस्त पडलेली असते. सगळीकडं रूममध्ये खूप पसारा पडलेला असतो. आता ईश्वरी सगळीकडे रूम फिरून वगैरे बघते. फाईल्स पडलेले असतात, कपडे पडलेले असते, सगळं काही पडलेलं असतं, ड्रॉवर वगैरे उघडलेले याच्यात ना तर ते सगळे
सगळे रिकामे पडलेले असतात. ईश्वरीला कळतच नाही. ईश्वरी म्हणते की हे भगवान, हे सगळं कुणी केलं आणि हे सगळं काय आहे असं ईश्वरी म्हणत असते. आणि पुढे तिला असं वाटतं की हे सगळं चोरी करण्याच्या तर उद्देशाने नसेल ना केलं. म्हणून ईश्वरी म्हणते की अरे नक्कीच हे कोणीतरी खोलीत आलं होतं असं म्हणते. आणि आता तिथे काही दागिन्यांचे बॉक्सेस सुद्धा पडलेले असतात. आता ती विचार करते चोरी तर नसेल ना केलेली, म्हणून दागिने उघडून बघते तर त्यामध्ये सगळे दागिने तसेच असतात. आता असं झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की अरे दागिने तर तसेच आहेत तिथे, आणि मग हे सगळं काय आहे आणि हे सगळं कुणी केलं असेल असं ईश्वरी विचार करतच असते. आणि आता ईश्वरी असे उठून उभारते आणि म्हणते की नक्कीच कुणीतरी आलं असेल खोलीमध्ये. इतक्यातच आपण पाहतो की अर्णवसुद्धा रूममध्ये येतो आणि अर्णव एवढा सगळा राडा पसारा बघून म्हणतो अरे हे सगळं काय करून ठेवलं हे सगळं रूमचं, असं अर्णव म्हणतच असतो. व्हॉट इज दिस असं करत असतो अर्णव. आणि का केला हा पसारा? तर ईश्वरी म्हणते सर नक्कीच कोणीतरी आपल्या खोलीमध्ये आलं होतं, आपल्या खोलीची कोणीतरी झडती घेतली असं ईश्वरी सांगते. आता अर्णव म्हणते की कोण? तर ईश्वरी म्हणते की सर मला असं वाटतं की राकेश. तर अर्णव म्हणतो की राकेश, आणि नंतर म्हणतो की हां करेक्ट हां येस यू आर राईट. आणि म्हणतो की आपल्या खोलीची झडती घेण्यामागे सध्या तरी त्याच्याकडे एकच कारण आहे. आता ईश्वरी म्हणते की मोबाईल. आणि आता या दोघांजणांनाही क्लिक होतं की हे सगळं राजेशनेच केले म्हणून. आता आपण पाहतोय की पुढच्या सीनमध्ये राजेशच्या रूममध्ये अर्णव आणि ईश्वरी येतात. तर लगेच राजेश म्हणतो अरे तुम्ही, मी दचकलो ना. तर ईश्वरी म्हणते फक्त दचकला नाहीस तर खूप मोठा धक्का बसणार आहे तुला. राजेश म्हणतो म्हणजे मला काही कळालं नाही. आणि काय रे सतत तुमच्या धमक्या आणि सतत काय रे वाकड्या शिरता तुम्ही दोघं. अर्णव म्हणतो नाटकं बंद कर हां तुझी, आमच्या रूममध्ये गेला होतास तू, एवढी हिंमत कशी झालीस तू. राजेश लगेच तोंडाला हात लावतो ना. आली की म्हणतो हा एवढा मोठा आरोप आणि माझ्यावर. तर ईश्वरी म्हणते तू आमच्या खोलीतलं सगळं सामान उचकटून टाकलंय आणि तूच गेला होतास आमच्या खोलीत, आणि म्हणते की आम्हाला खात्री आहे. तर आता राजेश म्हणतो हे बरं आहे की खात्री आहे म्हणे आम्हाला, आणि जरा काय झालं की हे घेणारच का लगे तुम्ही डाऊट माझ्यावरती, हे बरं आहे बाबा तुमचं. आणि पुढे म्हणतो की एवढी गर्दी जमली होती बाहेर, एवढी लोक होतं, कशावरून त्यांच्यात लोकांनी शिरलं नसेल तुमच्या रूममध्ये तुमचं लक्ष नसताना असं म्हणलं. तर आता अर्णव की त्याची कॉलर्स पकडतो ना. आता राजेश म्हणतो नको ना रे, हे सारखं कंटाळा आला आहे, सारखं काय कॉलर पकडतो रे. तर अर्णव म्हणतो की अरे हे सगळं तूच केले ना, तुझा प्लॅन होता ना, तुला चान्सच हवा होता आमच्या रूममध्ये जाण्याचा. तर राजेश म्हणतो अरे कसला प्लॅन, काय कसला चान्स, काय बोलतोय तुम्ही, आणि मी का जाऊ तुमच्या रूममध्ये, असं काय ठेवले तुमच्या रूममध्ये, ठेवले का काय तुम्ही तुमच्या रूममध्ये. अर्णव म्हणतो खरं बोला नाही तर तुझे तुकडे करून टाकीन मी. तर आता राजेश म्हणतो नाही ना राजा, चल सोड हात काढ म्हणून त्याचा हात जोरात जड करतो आणि म्हणतो की हात काढ, आणि कॉलरचा हात सोडवतो आणि म्हणतो असं तू काही करणार नाही, असं जर केलंच ना तर तुझी बहीण. अर्णव म्हणतो 1 मिनिट, ताईचं नाव घेऊन ब्लॅकमेल करायचे दिवस गेले आता हां, असं अर्णव म्हणतो. आणि पुढे म्हणतो की 7वा महिना चालू आहे ताईचं बाळ या जगामध्ये आलं ना की तू या जगातून जाशील, नाही तर तू या जेलमध्ये तर जाशील, कळलं तुला, असं आता राजेश म्हणलं. असं अर्णव म्हणल्यानंतर राजेश म्हणतो कळलं मला, पण याची आयडिया नसेल असं वाटतं तुला. आता राजेश म्हणतो तुला आयडिया नाही आहे की मी काय करू शकतो ते. आणि पुढे म्हणतो की फुकटचं खाणाऱ्यांचा शेवट हा वाईटच होतो आणि हे कळेल तुला, असं अर्णव म्हणतो. आणि त्याला म्हणतो की युअर गेम इज ओव्हर असं म्हणून त्याच्या खांद्याला हिसका देऊन अर्णव तिथून रूममधून निघून जातो. आता राजेश ईश्वरीकडे बघून म्हणतो की थांबतीस तू इथे. आता ईश्वरी पण रागाने रूममधून निघून जाते. आणि राजेश जो आहे ना तर हा अतिशय घाबरलेला असतो ना, एक तर तो टेन्शनमध्ये सुद्धा असतो. राजेश मनाशीच म्हणतो की टेन्शन तर आलंय मला, पण यांना कोण दाखवेल माझं टेन्शन, युअर गेम इज ओव्हर म्हणे हे. आणि असा करत असतो की अरे हट म्हणून. आणि आपण पाहतोय की आता दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय ईश्वरीची आई जी आहे ना ती सुप्रिया, तर ती बाजारामध्ये आलेली असते आणि तिला ते आठवत असते की तिने वल्लरीला कसं पकडलेलं असतं. आणि तिला विचारत असते की मुळात तू आहेस तरी कोण, आणि हे सगळं तू का केलं. त्यावेळेस वल्लरीने तिला गाडीवरती ढकलून देऊन वल्लरी तिथून निघून गेलेली असते. आता सुप्रिया म्हणते की ती बाई जिथे दिसली तिथे 2 वेळा मी सकाळपासून जाऊन आले, पण तरीही ती बाई मला पुन्हा काही तिथे सापडली नाही, कोण असेल ती बाई, असं आता वल्लरी ही सुप्रिया म्हणत असते. आणि पुढे म्हणते की आणि ती माझ्याशी असं का वागली असेल. आता असं म्हणून ती आता ईश्वरीला फोन लावते. इकडे ईश्वरी हॉलमध्ये बसलेली असते आणि आता ईश्वरी विचार करत असते की तिच्या रूममध्ये कसं कुणी तिची रूम सगळी जी आहे तर ती विस्कटलेली असते आणि रूमची कशी हालत केलेली असते ते. आता ईश्वरी हा सगळा विचार करतच असते. राजेश म्हणत असतो की का जो मी तुमच्या रूममध्ये असं काय ठेवलंय, त्या रूममध्ये ठेवलंय का काही सांग मला. इतक्यातच आपण पाहतोय की सुप्रिया जी आहे तर ती ईश्वरीला फोन करते. आता ईश्वरी साऊंड ऑन करून डायनिंग टेबलवरती बसते आणि फोनवरती बोलत असते. आता ईश्वरी बोलत असताना म्हणत असते की हां ये बोल ना. तर वल्लरी म्हणते सुप्रिया म्हणते की सारखे त्या बाईचे विचार येतात ग मला,
तर ईश्वरी म्हणते आई तू कुठे बाहेर आहेस का गं? तर सुप्रिया म्हणते हा गं मी बाहेर आहे. इतक्यातच वल्लरी पाठीमागे येऊन बोलणं ऐकते या दोघींचं. सुप्रिया म्हणते ईशू अगं जिथे मला ती बाई दिसली होती ना तर तिथे मी सकाळपासून 2 वेळेस जाऊन आले गं, पण यावेळी ना मी तिला सोडणारच नाही असं सुप्रिया म्हणते. हे सगळं वल्लरी ऐकते ना तोंडाला साथ लावते. सुप्रिया म्हणते की पण त्या अगोदर ती मला भेटायला तर हवी ना. ईश्वरी म्हणते आई तू आत्ता कुठे आहेस गं? आता सुप्रिया म्हणते आता अगं बाजारात आहे मी. आता ईश्वरी म्हणते की आई तू आता फार विचार करू नकोस अगं प्लीज. सुप्रिया म्हणते ईशू अगं कसा विचार करू नकोस सांग ना, तुला माहिती नाही मी तिला किती प्रश्न विचारले, किती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण ती बाई मला ढकलून निघून गेली ग ती हलकट बाई. असं जेव्हा सुप्रिया म्हणते त्या वल्लरीला फारच राग येतो. ईश्वरी म्हणते की आई मग तू एक काम करतेस का गाई? तर सुप्रिया म्हणते काय ग? तर ईश्वरी म्हणते तुला त्या बाईचा चेहरा नीट माहिती आहे बरोबर. आता सुप्रिया म्हणते की हो मग आई बाबांचे ते पत्रकार मित्र आहेत ना त्यांच्या ओळखीचं कोणी चित्र काढणारं मिळते का बघ ना. म्हणजे जर का तू सांगितल्याप्रमाणे वर्णनाप्रमाणे पत्रकारांच्या कशा खूप ओळखी असतात ना तर आपल्याला त्यांची मदत होऊ शकेल. तू सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे आपण स्केच तयार घेऊ आणि एकदा का स्केच तयार झालं ना त्या बाईचे की मग तिला शोधून काढणं कदाचित सोपं जाईल ना आपल्याला. आता असा ईश्वरीने सल्ला दिल्यानंतर सुप्रिया म्हणते हो गं ईशू मला हे सगळं नक्कीच करता येईल ग आपल्याला. आणि ईश्वरी म्हणते आई ती कशी दिसते ते सांग ना गं. तर सुप्रिया म्हणते ईशू अगं ती गोरी आहे आणि तिचे डोळे घारे आहेत बघ. आता सुप्रिया डायरेक्ट वर्णनच करायला लागते ना, पण आजच्या भागात ईश्वरीला अजून क्लिकच झालं नाही की ते वल्लरीचं वर्णन आहे हुबेहूब म्हणून. ती फक्त म्हणते की घारे डोळे आहेत. तर सुप्रिया म्हणते हो ग. सुप्रिया पुढे म्हणते ईशू ज्यावेळेस ती बाई मला भेटली होती ना त्यावेळेस हिरव्या रंगाची साडी नेसली होती ग. तर आता ईश्वरी म्हणते बरं. आणि आता सुप्रिया पुढे माहिती सांगत असते आणि अगं ईशू ती बाई आहे ना श्रीमंत घरातली वाटत होती ग, अंगावरती सोन्याचे दागिने सुद्धा होते तिच्या. आता लगेचच ईश्वरी म्हणते आणि सांग ना वर्णन. तर सुप्रिया म्हणते ईशू अगं तिच्या आंबाड्याला ना गजरा होता ग. आता असं म्हणल्यानंतर लगेच वल्लरीकडे स्वतःच्या गजराला हात लावते. ईश्वरी म्हणत असते गजरा होता. आता एक करून असं सुप्रिया लागते ना सगळं वर्णन सांगायला आणि जे ते वर्णन हुबेहूब वल्लरीसारखं असतं. इतक्यातच वल्लरीच्या हातून थोडासा आवाज होतो किचनमध्ये. ईश्वरी लगेच पलटून बघते आणि म्हणते की काय हवंय का तुम्हाला? तर लगेचच वल्लरी म्हणते की नाही पाणी न्यायला आले होते मी असं म्हणून वल्लरी आता रूममधून तिथून निघून जाते म्हणजे किचनमधून. आता इकडे सुप्रिया म्हणत असते की ईशू अगं कोण होतं ग? आता असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते काही नाही ग त्या मामी होत्या ग पाणी न्यायला आल्या होत्या. आता असं म्हणल्यानंतर पुढे म्हणते की बरं आई ते जाऊ दे सगळं, तू नको काळजी करूच हां सगळं काही होईल ठीक. आणि पुढे म्हणते की आपल्याला या बाबतीत अर्णव सर मदत करणार म्हणालेत ना मग हे आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ना. सुप्रिया म्हणते हो ग. तर ईश्वरी म्हणते आपण आपलं काम करत राहू, गणूबाप्पा देईल आपल्याला साथ असं ईश्वरी म्हणते. सुप्रिया म्हणत असते हो ईशू बरं मी आता फोन ठेवते हां. ईश्वरी म्हणते हो आई म्हणून फोन ठेवते बाई म्हणून. आता फोन ठेवल्यानंतर दोघीही विचार करायला लागतात ना की ती बाई कोण असेल म्हणून. ईश्वरी तर म्हणते की घारे डोळे आणि गजरा घातलेला श्रीमंत घरातली अशी कोण असेल ती बाई असे आता ईश्वरी विचार करायला लागते. आणि आता आपण पाहतोय पुढचं सीन. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की आजी मामाने विचारत असतात अंजूची तब्येत ठीक आहे ना. तर मामा म्हणतात हो आजी हो आई अंजूची तब्येत ठीक आहे. मी तिच्या डॉक्टरांशी माझं मगाशीच बोलणं झालं की तिचा BP जरा फ्रॅक्चर्ड होतोय. तर आजी म्हणतात अरे देवा. तर लगेच राजेश म्हणतो आजी तुम्ही काळजी करू नका, डिलिव्हरी अगोदरही जरा बरं नाही असं जरी म्हणाले असतील ना डॉक्टर तरीही त्यांचं लक्ष आहे अंजलीवरती. आता असं म्हणल्यानंतर हा अर्णव आहे तो ईश्वरीकडे बघत असतो. या राजेशचं बोलणं ऐकून मामा म्हणतात एक मात्र नक्की की तिला अजिबात स्ट्रेस देता येणार नाही आपल्याला कुठल्याहीच बाबतीत असं राजेशकडे बघून म्हणतो. तर राजेश लगेच म्हणतो अर्णवच ना ऐकलंच अर्णव स्ट्रेस देता येणार नाही. आता अर्णव म्हणतो की आय नो तिच्या लाईफमधले सगळे स्ट्रेस दूर करायचेत मला असं तो राजेशकडे बघून म्हणतो. मामांनाही पटत असतं. आजी म्हणतात अरे जावई बाप्पा आहेतच ना तिची काळजी घ्यायला. आता असं म्हणल्यानंतर वल्लरीला सुद्धा भारी वाटत असतं. वल्लरी जरा राजेशाच बाजूची असते ना. इतक्यातच ईश्वरी म्हणते आजी माझं ना खाना खाऊ स्ट्रेस बघाव असा प्लॅन एकदम रेडी आहे. आजी म्हणतात अगं हा कुठला प्लॅन बाई तुझा? तर ईश्वरी म्हणते आजी मी ना अंजलीताईंना रोज नवीन नवीन पदार्थ करून खायला घालणार आहे. आज तर मी त्यांच्यासाठी कढी गोळे पाठवणार आहे. आता असं म्हणल्यानंतर मग लगेच मामा बघा हा मामा म्हणतात ईश्वरी जरा जास्तच बनव बरं का, म्हणजे काय ना की आधी मी टेस्ट करेन आणि मग मी तिला घेऊन जाईन. असं म्हणल्यानंतर ईश्वरी म्हणते की हो मामा मी तसंच
करीन म्हणून. आणि आपण आता पाहतोय की इकडे आजी म्हणत असतात की बरं ईश्वरी अंजूला सांग की आनंदात राहा म्हणून, फक्त बाळाचा विचार कर आणि आणि जवाई बापूंकडून सगळे डोहाळे पुरवून घे म्हणून असं सांग. आता राजेश म्हणतो आजी अंजली म्हणेल ते सगळे डोहाळे मी पुरवायला तयार आहे असं राजेश म्हणत असतो. पण हे काही कोणाला पटत नसतं. ईश्वरी म्हणते की जीजू आहो तुम्ही नका काळजी करू, आम्ही आहोत ना त्यांचे डोहाळे पुरवायला. असं जेव्हा ईश्वरी म्हणते तेव्हा वल्लरीला जरा संशय येतो की हे असं काय बोलली म्हणून. आता वल्लरी म्हणते नेमकं चाललंय काय यांचं सगळ्यांचं म्हणून. इतक्यातच आजी म्हणतात की अंजू घरी आली नाही की आपण तिचं छान डोहाळे जेवण करूया. ईश्वरी पण म्हणते हो आजी एकदम शानदार डोहाळे जेवण करू, बरं कढी करायची मी आलेच म्हणून. आता ईश्वरी तिथून जाते. आता अर्णव म्हणतो की आजी डोहाळे जेवण घरीच करायची की 5 स्टार बुक करू. तर आजी म्हणतात अरे घरीच करूया. हा राजेश मनातल्या मनात म्हणत असतो डोहाळे जेवण करतायत मूर्ख कुठले, इथे रोजचं जेवण गोड लागत नाही आहे, मला इतकी वाट लागली माझी आणि हे बावळट डोहाळे जेवण करतायत. काही करून शलाकाचा मोबाईल शोधायलाच हवाय, नाही तर खूप मोठा लोचा होईल असं राजेश मनातच म्हणत असतो. आणि तो हिरे माझा मी तो आजचा हा भाग इथेच संपतोय. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरू नका. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आपण उद्याच्या भागात पाहतोय की हा अर्णवच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो की मोबाईल रिपेअर झालाय म्हणून. आणि राजेश म्हणतो झाला मोबाईल ओके म्हणतो आणि म्हणतो की गेम पालटला म्हणून जाऊन राजेश स्वतः मोबाईल घेऊन पळून जातो. आणि इकडे अर्णव त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की कोणालाही मोबाईल देऊ नका, मी कोणालाही पाठवलं नाही आणि जोरात ओरडतो वाट म्हणून. ईश्वरी म्हणत असते की काय झाले. तर अर्णव की आपण मोबाईल कलेक्ट करायच्या आताच राजेश तिथे पोचला आणि तो मोबाईल घेऊन पळून गेलाय म्हणून. आणि उद्याचा भाग हा असा आहे. तर उद्याच्या भागामध्ये इंटरेस्टिंग राहणार आहे की काय घडते ते पाहण्यासाठी. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.